10th हाऊस दशम स्थान हे सर्वात महत्त्वाचं घर आहे. आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आत्ताच्या काळात. एक तर तुमचं प्रोफेशन आणि दुसरं म्हणजे तुमचं लग्न. प्रोफेशनच्या रिलेटेड पैसा आणि पैशाच्या रिलेटेड तुमचं विवाह लग्न. आयुष्यात जी आपण कर्म करतो चांगली किंवा वाईट ही प्रोफेशनल रिलेटेडच असतात. जिथे तुम्ही नोकरी करताय उद्योगधंदा करताय तिथेच कोणाची तरी तुम्ही मेन आधी फसवणूक करता. ज्याच्यामुळे तुमचं घर चालतंय ज्या घरामुळे तिथेच कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट करतो, चुकीचं कर्म क्रिएट करतो आणि मग आयुष्यात आपण प्रॉब्लेम आहे, प्रमोशन होत नाही आहे किंवा धंदा चालत नाही आहे, पैसे येत नाही आहेत, पैसे अडकले, 100 गोष्टी. नीट विचार केला, आपण आयुष्यात जे प्रोफेशन निवडतो ते पूर्वकर्मानुसार असतं आणि प्रत्येक प्रोफेशन म्हणजे एक प्रकारची सेवाच असते. आपण देशाला किंवा समाजाला काहीतरी सेवा देत असतो. त्याचं फळ रिवॉर्डमध्ये आपल्याला पैसा येतो किंवा एखादं मान सन्मान, एखादं पद मिळतं. एखादा डॉक्टर असेल ते एक चांगलं समाजातलं पद आहे, पण शेवटी ती काय एक सेवा आहे, रुग्णांची सेवा आहे, समाजाची सेवा आहे. एखादा माणूस नोकरी करतोय छोट्या पगाराची किंवा मोठ्या पगाराची, ती कंपनीचा डायरेक्टर असेल तरी तो काय समाजाची कुठेतरी सेवाच करत असतो. एखादा शिक्षक आहे विद्या देतोय तोही तिथे सेवाच करतोय. एखादा अगदी आध्यात्मिक लेवलचा गुरु आहे तोही विद्या आणि ज्ञान देऊन सेवाच देतोय. म्हणजे कुठेही सेवाच आहे. सफाई कामगार सुद्धा तिथे सेवाच करतोय. मग ती सेवा कशी येते? पूर्वकर्मानुसार. चांगलं कर्म असेल तर एक स्टेटसवाली नोकरी म्हणा किंवा एखादा डॉक्टर म्हणा किंवा एखादा सायंटिस्ट म्हणा असं जन्म मिळतो आणि तो चांगली सेवा देतो. एखादा सफाई कामगार असेल जो कचरा उचलतोय दुसऱ्यांच्या घरचा, ती एक हीन सेवा आहे. ती सेवा त्याच्या वाट्याला का आली? कारण का पूर्वकर्म त्याचं दूषित आहे. म्हणजे या जन्मातलं त्याचं दशम स्थान हे खराब आहे, दूषित आहे, तिथे चांगले ग्रह नाही आहेत. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये ही अशी कुठेतरी हीन सेवा आलेली आहे. जो सफाई कामगार बघताय तुम्ही, कचरा साफ करतोय, गतजन्मात तो खूप मोठा श्रीमंत असणार 100%. त्यांनी कुठेतरी चुकीचं कर्म केलं आहे. हे सोकॉल्ड जे पॉलिटिशियन्स असतात ना, या जन्मात फुल माच करतात, पण त्यांचे पुढचे जन्म हे असेच सफाई कामगार म्हणून येण्याची शक्यता जास्त असते, कारण समाजाला त्यांनी ओरबाडलेलं असतं. पुढच्या जन्मात कर, हीन सेवा कर आणि तुझे कर्म जाळून टाक. त्यामुळे दशमस्थान शुद्ध करायचं असेल तर त्याच्या साधी गोष्ट काय, जे प्रोफेशन तुमच्या वाट्याला जे येतं ते ॲज अ सेवाभाव मी समाजाला देणं लागतो आणि माझी एक सेवा राहिली आहे या फील्डमधली, ती सेवा करतोय मी. जेवढं ती सेवा तुम्ही प्रामाणिकपणे कराल तेवढं तुमचं दशमस्थान हे शुद्ध व्हायला लागेल आणि त्यांचं रिवॉर्ड म्हणजे थोडक्यात पैसा तिथे दिसायला लागेल. ज्याचा कारण डायरेक्ट संबंध तुमच्या सेकंड हाऊसशी असतो. म्हणजे अर्थ त्रिकोण जे म्हणतो 2, 6 आणि 10. दशमस्थान समज सुधारलं तर दुसरं आणि 6वं घरी आपोआपच एका लिंकमध्ये येतं आणि ते सुधारतं. हे लक्षात घ्या. त्यामुळे दशमस्थान हे मुळात आधी तुमचं प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीशी आहे, जिथे सर्वात चांगली जेवढी कर्म कराल तेवढे रिटर्न्स आणि रिवॉर्ड जास्ती चांगला मिळेल. हे लक्षात घ्या. धन्यवाद.